जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। मराठा आरक्षणासाठी जरांगे आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय। आता आर-पारची लढाई आहे। जरांगेंनी असा निर्धारच केलाय। 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी निश्चित केलंय। देवाच्या आडून गेलं पुण्या गोष्टी जमतात का? मोदी साहेबाला आणि अमित शाह साहेबाला डाग लावणार आहे माणूस, 100% डाग लावून द्यायला। शांत ठेवायचं नाही राज्य। तुम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी पण असंच म्हणाले होते की सगळं खेळ फडणवीसांचा आहे। हो, तेच करते सगळं। वाटोळं लोकांचं करण्याचं काम तेच करते, दुसरं कोणी करत नाही। पण मी हटणार नाही भाऊ। आम्ही आझाद मैदानावर शांततेत उपोषण करणार आहेत। दुसरीकडे ओबीसींचाही आता आंदोलनाचा दबाव वाढायला सुरू झालेला आहे। आतापर्यंत भुजबळ हे बोलले नाहीत, त्यांचं संयमी भूमिका मध्ये त्यांनी अजून प्रखरपणे काही बोललेलं नाही। हे बघा, ओबीसी मराठा गाव खेड्यात एक आमचं भागत नाही एकमेकाशिवाय। गोरगरीब ओबीसीला कळालंय मराठ्याचं इकत भांडण घ्यायचं नाही, त्यांच्या नोंदी त्यांना दिलं पाहिजे। आणि ओबीसीला पक्क कळून चुकलंय। आपल्या जातीसाठी लढा ना, आपली जात मोठी होईल ना। एवढा विरोध त्यांना करूच तर कुंकड कशाला पाळतात? आणि ओबीसीला दुसरी गोष्ट माहीत झाली, राजकीय फायद्यासाठी 10-12 जण हिंडत येत। आपण देण द्यायची गरज नाही। आपल्याला आरक्षण आहे असं ओबीसीला वाटतं, त्यांच्या नोंदी येतं त्यांना पण घेऊ द्या। ह्या भूमिकेत गरीब आहे, यांना किती उड्या आणून द्या। आणि छगन भुजबळ असा माणूस आहे की तो माणूस राजकीय स्वार्थासाठी ओबीसीचा वापर करतो, हे ओबीसीला कळालंय। मधल्या काळात त्याला 5-7 महिने मंत्री नव्हतं, एक शब्द बोलला नाही तो ओबीसीच्या बाजूने, एक शब्द। लोकांनी ओळखलं, मंत्रीपद आलं की ओबीसी करतो, नसल्यावर म्हणजे तो माणूस ओबीसीचा विरोधी माणूस आहे, बरबाद करणार आहे। त्यामुळे ओबीसी त्याचं ऐकत नाहीत। आणि आम्ही ओबीसीच काय केलं? काही केलं नाही। आता ओबीसी समाजातील धनगर समाज सुद्धा तुम्हाला पाठिंबा दिला असं तुम्ही आता व्यासपीठावर यशवंत सेना काहीतरी युवक सेना, विरोध नेमका कुणाचा होतोय? विरोध कशा प्रकारचा होतोय आणि पाठिंबा कुणाचा? 4-2 नेते, फक्त 4-2 नेते आहेत, बाकी कोणी नाही। आणि ते राजकीय स्वार्थासाठी आहे, बाकी काही नाही। आणि धनगर बांधवाला मी कधी दुखवत नाही, त्यांच्या आरक्षणासाठी तर झुंजणार म्हणून सांगितलंय। आणखीन काय पाहिजे? ते तरी झुंजत नाहीत। मी तरी झुंजन म्हणलो, शब्द गेलेला पाळतो। मुस्लिमांच्या बद्दलचा, दलितांच्या बद्दलचा, गोरगरीब ओबीसी, कोळी असतील, परत कोळी बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, हे परप्रांतीय लोक ते सगळे आमच्या मदतीला यायला लागलेत। दलित मुस्लिम व मुंबईतले अख्खे मदतीला उभा राहायला लागलेत। हे कशामुळं? की आम्ही जातीवादी नाही आहे, आम्हाला लोकशाही कायदा मान्य आहे। त्यामुळे ते 10-5 जण बॉम्बल्याने काही होत नाही। आम्ही जातीला कोणत्या विरोध करत नाही। 26 जानेवारी 2024ला तुम्ही अशाच आत्मविश्वासानं याच रस्त्यावरून मुंबई गाठली होती आणि गुलाल उधळून येऊच असं तुम्ही म्हणाले होते। तिथं गुलालही उधळला। त्यावेळेस वाटलं होतं की आता या पुढच्या काळात आंदोलन करायची गरजच पडणार नाही असं तुम्ही स्वतः मला बोलले होते। पण पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे। आता त्यावेळेस जे म्हणलं होतं ते पुन्हा म्हणणार आणि ते पूर्णतः सत्यात उतरणार असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्याशिवाय नाही, आता नाही, आता सुट्टी नाही। आता खूप झालं, जे व्हायचं ते खूप झालेलं आहे। मी आता बाकीच्या भानगडीत पडत नाही। चर्चा नको मला, लिखी पण नाही। आम्ही कायदा तोडतो का? नाही। तुम्ही 6 महिन्यात अंमलबजावणी देऊ म्हणले होते, दिली का? नाही दिली। त्याच्यामुळं आम्ही नाही ऐकून घेऊ शकत, आम्ही अजिबात ऐकून घेऊ शकत नाही। आता लेखी नाही, तोंडी नाही, शब्द नाही आणि काहीच नाही। त्याला 6 महिन्यात अंमलबजावणी करायला पाहिजे, सगळ्या स्वारीची नाही केली। आता नाही हटत आम्ही। सगळ्या मागण्याची आता अंमलबजावणी, JR काढणं, मंजुरी देणं, अंमलबजावणी करणं संगच पाहिजे। लोकशाहीला सोडून आंदोलन करणार नाही। जेवढे नियम आहेत ते नियम पाळून त्याच्या अधीन राहून आंदोलन, आमरण उपोषण शांततेत करणार। शेवटचं महाआंदोलन। देवेंद्र फडणवीसला मला गोळ्या घालायच्या तर घाल, पण मी शांततेचा मार्ग सोडू शकत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।